4 उमेदवार उभे आहेत. भारी समोरचा बघितला तर काय सांगाल? शिवसैनिकांचा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मोठा प्रतिसाद आहे. या वार्डमध्ये मनोज काटेकर, वंदना काटेकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात किमान 100 कोटीपेक्षा जास्तचा विकास निधी या वार्डामध्ये 21 मध्ये काम केलेलं आहे. त्याच्यामुळे वार्डातल्या लोकांचा प्रतिसाद आहे. त्याच्यामुळे 15 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये 100% 4 उमेदवार धनुष्यबाणावर या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत आणि ते प्रचंड मताने निवडून येतील अशा स्वरूपाचे आहेत. काय सांगाल आज जनसंपर्क एवढा मोठा प्रचंड दिसत आहे, काय सांगाल? आज आपली रॅली पाहिजे असेल, प्रचार रॅली आहे, शिवसेना महायुतीची रॅली आहे आणि याचे 4 उमेदवार आहेत. आपले मनोज काटेकर आहेत, वंदना काटेकर आणि संदीप भोयर आणि वनिता भगत. हे 4 उमेदवार निवडून येतील अशी खात्री वाटते या रॅलीमुळे. तर जनसमूह असा तो स्वतःहून उतरलेला आहे आज या प्रचार रॅलीमध्ये. ते पाहून 16 तारखेला नक्कीच 16 तारखेला नक्कीच गुलाल पडेल असे वाटतं. आज वार्ड क्रमांक 21चा जनसमुदाय पोहोचलेला आहे. आता जनसागर बघून समजतो आमचा विजय निश्चित आहे आणि समोरवाल्याच्या डिपोजिट जप्त होणार आहे असे मला आशा आहे. वार्ड क्रमांक 21 हा मनोज काटेकरांचा हा गड आहे आणि या गडावर मनोज काटेकर यांचाच झेंडा फडकेल अशी 100% शाश्वती आहे. बाकी एकता वाघ काटेकर, बाकी सब खेल बंदरों का माकडांचा. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाढत फिरत आहे. आज 4 कैंडिडेट उभे आहेत, काय सांगायचं? यहाँ पर मैं भिवंडी पश्चिम के आमदार महेश जी चौगुले और भारतीय जनता पार्टी के जिलाध्यक्ष रवि जी सावंत इनके तरफ से उपस्थित हूँ. सभी भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं के साथ इस रैली में सहभागी हूँ. ये सिर्फ प्रचार क्रमांक 21 के महायुति के उम्मीदवारों की प्रचार की रैली नहीं, बल्कि आने वाली 16 तारीख को महायुति के हमारे यहाँ के 4 उम्मीदवार बहुमत मतों से विजयी होंगे. इनका परचम लहराने की भी रैली है. ऐसा मैं संदेश इस माध्यम से देना चाहूंगा. यहाँ पर महायुति के हमारे उम्मीदवार भारी मतों से विजयी होंगे और ये जीत जो है ये बहुत ही बड़ी जीत होगी. भिवंडी शहर के लिए एक ऐतिहासिक जीत होगी और यहाँ पर एक संदेश भी जाएगा कि महायुति के कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी, शिवसेना और आरपीआई सब मिलजुल कर किस तरह से काम करते हैं और महायुति के विजय के लिए किस तरह से प्रयत्न करते हैं. ये संदेश भी पूरे भिवंडी शहर को इस माध्यम से जाएगा. आज शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआयचे आम्ही उमेदवार आहोत भिवंडी महापालिका इलेक्शनमध्ये. हे जे आज रविवारच्या दिवशी आमच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे ते सर्व या ठिकाणी असलेले सर्व मतदार आहेत. मतदार असल्यामुळे आम्हाला निश्चित असं वाटते की आम्ही 16 तारखेला विजय करून संपादन करू.